नमस्कार. माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी नागपूर हायवे जो आहे होणारा हायवे तिथे रत्नागिरी पासून आंब्यापर्यंत काम झालं ते बघायचं. माझ्या अंदाजाने 1.5-2 महिन्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ मी केला होता. आता 2 महिन्याची परिस्थिती बघूया, कारण ह्या रूटला जरा कामाला मला जायचं होतं, त्यानिमित्ताने व्हिडिओ करायचं असं ठरवलं. परटवणे पासून आपण पुढे येतोय. परटवणे एरिया म्हणजे परटवणे जंक्शन जे तिथून गणपती पोळ्याला जाता येतं आणि उजवीकडे वळला की हा आता हायवे आपला लागतो, नॅशनल हायवे 166. हा डावीकडचा जो परिसर आहे त्याला फिनोलेक्स कॉलनीचा एरिया म्हणतात. इथे या डोंगरावर फिनोलेक्सचा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे. फिनोलेक्स ही कंपनी आहे पाईप बनवणारी. त्यांचा रेसिडन्स, स्टाफ रेसिडन्स सगळा इथे डोंगरात आहे. इथे आता डोंगर कटाईचं काम सुरू झालंय. म्हणावा तेवढा जोर पकडलेला दिसत नाही इथे. आणि उजव्या हाताला पहिल्यांदाची एक घाटी होती आणि तिथे आंब्याची बाग होती. त्यातला काही भाग कापून झालाय. हा बघा, आता इथे डाव्या हाताला जो रस्ता खाली दिसतोय तसा खालून तो रस्ता जाणार सरळ. आता आपण ही जी वळणं बघतो, ही वळणं भविष्यात आता दिसणार नाही. रस्ता खालून सरळ साधारण प्लेन लेवल होऊन त्याचा भाग कनेक्ट होईल. फिनोलेक्स कॉलनी मात्र माझ्या अंदाजाने तशीच राहणार आहे, काही धक्का लागत नाहीये. आता इथे समोर एक डंपर चाललाय, त्याच्यामुळे जरा ट्रॅफिकला प्रॉब्लेम आहे थोडा कमी. हा मुळात रस्ता आधी अरुंद होता. खूप पूर्वी म्हणजे मला आठवतं की मी पॉलिटेक्निकला ज्यावेळी शिकायला होतो 1990 साली, त्यावेळी ही सुनसान घाटी म्हणून ओळखली जायची. लिटरली कोणी नसायचं. क्वचित एखादी गाडी दिसायची किंवा एखादी टू व्हीलर दिसायची. फार इकडच्या भागामध्ये वर्दळ नसायची. आणि अशा प्रचलित काही गोष्टी असतात त्या सांगितल्या जायच्या, तिकडे जाऊन का तिकडे असं तिकडे तसं असतं. हा एरिया पण तसाच होता, पूर्ण सुनसान एरिया होता. इथे उजव्या हाताला लेन साठी फोडण्याचं काम सुरू आहे, भराव घालून. डावीकडे सुद्धा फोडण्याचं काम सुरू आहे. सध्या आपण ज्या रस्त्यावरून जातो तो आपला नेहमीचा रूट आहे. त्यात एक मोठं वळण आहे उजव्या हाताला, पूर्ण ठीक होईल. आपल्याला एक डायव्हर्जन इथनं काढून दिलंय, त्या डायव्हर्जन आपण चाललो. भविष्यामध्ये हे वळण पूर्ण जाणार आहे. पुढे आता रोड झालेलं आहे. हा बघा, आता थोडासा जड आता जो दिसतोय आपल्याला, भविष्यात नसेल हा. इथून हा रस्ता बऱ्यापैकी झालाय, दोन्ही बाजू पूर्ण आहे. मागच्या वेळी मला वाटतं ओपन एकच केलेली होती बाजू, तर यावेळेला बघूया काय झालंय, दुसरी बाजू ओपन केली नाही. पण हा एक भाग इकडचा आपल्याला ओपन करून दिलेला आहे. तिथे सुद्धा पूर्वी संपूर्ण झाडी होती, मधनं सगळा डोंगर फोडून त्यातनं हा रस्ता तयार झाला. अजून पलीकडची बाजू नाही झालेली, एकाच भागातनं आपण जाऊ शकतो आणि यायला पण तोच रूट आहे. इथे डावीकडचा जो भाग आहे हा भाग आमच्यासाठी, म्हणजे आम्ही बर्डिंगसाठी वगैरे बाहेर पडतो बर्ड फोटोग्राफीला, आमच्या खूप महत्वाचा भाग आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे गरुड वगैरे बघायला मिळतात. ससा आणि गरुड आपल्याला ह्या डाव्या साईडच्या एरियामध्ये बघायला मिळतो. पण हल्ली आता तिथे सुद्धा भरपूर कचरा टाकलेला आहे, घाण केलेली. पाण्याची काही तिथे धुकी होती, स्त्रोत होते, ते सुद्धा जवळजवळ बुजलेले. त्याच्यामुळे आता अलीकडच्या वर्षात तिथे काय झालं माहिती नाही, पण माझं तिथे जाऊन सुद्धा आता जवळजवळ 6 वर्ष झाली असतील. 6 वर्षात मी ह्या एरियामध्ये नाही आलो. आणि शेवटचा मी ज्या वेळेला आलो त्या अतिशय घाण करून ठेवलेली होती जागेत.
सगळा कचरा तिथे आणून टाकला होता. तिथे डाव्या हाताला ज्या गाड्या तुम्हाला दिसतात मैदानात त्याला चंपक मैदान म्हणतात. त्या मैदानामध्ये इथे बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पक्षांची वगैरे काही त्यांची सभा किंवा असं काय कार्यक्रम असतील ते घेतले जातात. त्या काही मेळे लागले जातात. मोठ्या मोठं ग्राउंड आहे. फनी गेम्स वगैरे अशा स्वरूपाचे सगळं तिथे त्या मेळ्यांमध्ये असतं. आता आपण डाव्या बाजूने जातोय. डावी साईड पूर्ण झाली, उजवी पण झालेली दिसते पण अजून वाहतुकीसाठी ओपन करून दिलेली नाही. उजव्या साईडला सुद्धा काम झालेलं दिसतं बऱ्यापैकी. मागच्या व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल की इथे हे जे समोर झाड दिसतं डाव्या हाताचं, इथे आपण ट्रॅफिक मध्ये फसलो होतो. ट्रॅफिक म्हणजे काय, फक्त एक मध्ये तिथे डंपर काहीतरी बंद पडला होता आणि त्याच्यामुळे तिथे चौरस्ता आहे, जंक्शन आहे, त्याच्यामुळे सगळीकडनं ज्या गाड्या आडव्या तिडव्या आलेल्या होत्या त्याच्यामुळे रस्ता ब्लॉक झाला होता. त्यामुळे मधला पॅच तुम्हाला दाखवू शकलो नव्हतो. आज आपल्याला आता तो पॅच पण बघता येईल. पण आपण उजव्या पुढे वळलो होतो, लांब वगैरे मेन रोडला लागलो. तिथे आपण अडकून पडलो होतो. हा जो होता उजव्या हाताला छोटासा रस्ता दिसतो आपण पलीकडे गेलो होतो आणि परत मेन रोडला बाहेर लागलो, थोडा वळसा घालून. आता हे जे जंक्शन आहे त्या जंक्शनला इथं डावीकडे तुम्ही विमानतळाला जाऊ शकता, मजगाव रोड म्हणतात. उजवीकडचा जो रस्ता आहे तुम्ही तुम्हाला मारुती मंदिर म्हणजे शहराकडे जाता येतं. आता आपण सरळ जाणार, हा रस्ता साळवी स्टॉप कडे जातो. साळवी स्टॉपला आता असं दुसरं जंक्शन आहे. हा हायवे जो आहे हा साळवी स्टॉपला कनेक्ट होईल. स्टेट बँक कॉलनी मधला रस्ता अजून रफ आहे. थोडस इथे रफ रस्ता पण काम तरी सुरू आहे. एक 4-5 महिन्यात माझ्या अंदाजानं हा रस्ता पण झालेला दिसेल आपल्याला. ते बघा उजव्या बाजूचा भाग झालेला दिसतोय. ट्युरिंग वगैरे पण सगळं हो करून संपलेलं काम. कधी आता पुढचा जो मगाशी पण झालं की मग हा रस्ता इकडचा करायला घेतला ही साईड ती ओपन करते. थोडं पुढे गेलं, हा जो आडवा रस्ता समोरचा तुम्हाला दिसतोय आला साळवी स्टॉप. तिथून उजवीकडे रत्नागिरी शहरामध्ये तुम्ही जाता, डावीकडे आपला हायवे कोल्हापूर हायवे आणि हातखंब्याकडे आपण जातो. टेम्परेचर पण चांगलं तापायला सुरुवात झालेली आहे. 32 डिग्री टेम्परेचर बाहेर आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला म्हटलं होतं समोर डाव्या हाताला दिसते
ही JK फाईल्स कंपनी. लोखंडी फाईल्स तयार केल्या जायच्या तिथे. याला आपण मराठीमध्ये कानस म्हणतो. बनवणारी ही कंपनी रेमंड ग्रुपची कंपनी. नाही म्हटलं तरी माझ्या अंदाजाने 1200-1400 कामगार तिथे काम करत होते. 3 शिफ्ट मध्ये काम चालायचं. मॅनेजमेंट आणि कामगार यांच्यात काय क्लॅशेस झाले, मॅनेजमेंटने कंपनीच बंद करून टाकली. जरा वाद होतात, वाद पेटतात किंवा पेटवले जातात, पण त्यातनं नुकसान सगळ्या लोकांचं होतं. हे बघा आता तुम्ही 1200 लोक एका निर्णयामुळे बेरोजगार झाले. नेमका त्यांचा काय प्रॉब्लेम होता, कसे क्लॅशेस झाले मला पण अंदाज नाही, त्या माहिती नाही. झालं एवढं खरं, बऱ्यापैकी मोठी कंपनी होती रत्नागिरी, खूप जुनी, खूप वर्षापूर्वीची कंपनी. आता आपण तिथून पुढे येतोय, पुढचा जो भाग आहे आता मधला पोर्शन जरा खराब आहे. रेल्वे स्टेशन पासून काम चालू आहे, डायव्हर्जन दिलेलं आहे आपल्याला. उजव्या हाताचा जो रस्ता आहे तो पूर्वीचा आपला जुना रस्ता आता बंद केलाय आणि आपण आता डायव्हर्जन घेऊन त्यांनी जो तात्पुरता रस्ता दिला त्या रस्त्याने चाललोय. पण सध्या इथे मात्र प्रचंड धुरळा आहे आणि रस्ता पण खूप खराब, म्हणजे एकदम खडबडीत आहे, वळ्या पडलेला रस्ता. एकदम स्पीड जाणं छोट्या गाड्यांना तरी शक्य नाही. मोठ्या गाड्या असतात त्या धाड 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 करत जातात, छोट्या गाड्यांना मात्र ते नाही, गाडी सावकाशात न्यावी लागेल. डाव्या हाताला बघा, डाव्या हाताचं बेसचं काम संपलंय, त्याच्यावर कॉन्क्रीटचं काम सुरू होईल. प्रश्न आता एवढाच आहे की आता ऊन एवढं तापायला लागलंय, त्याच्यामध्ये ते कॉन्क्रीटीकरण करणार किंवा नाही. कारण मागे एकदा एकाने सांगितलं होतं की ऊन असतं त्यावेळेला कॉन्क्रीट टाकता येत, लवकर खराब होतं, टिकत. आता इथे नेमकं काय करणार आहेत मला पण आयडिया नाही. पण जसं आपण हातकंब्याकडे सरकतो तसं टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. आमचं जे घर आहे टिळकाळीमध्ये जिथे मी राहतो, तिथे आता बाहेर पडताना मी चेक केलं होतं, 30 डिग्री टेम्परेचर होतं आणि आता इथे तो 33 डिग्री दाखवतोय. म्हणजे एवढ्यातल्या एवढ्यात 3 डिग्री टेम्परेचर वाढलंय. इथून डाव्या हाताचा जो एरिया आहे त्याला MIDC एरिया म्हणतात, इंडस्ट्रियल एरिया आहे. तशा फार मोठी इंडस्ट्रीज आता काही राहिल्या नाही, सगळ्या छोट्या छोट्या इंडस्ट्रीज आहेत, पण आपल्या आहेत म्हणून त्याला MIDC म्हणायचं. मोठी आणण्यासाठी काय प्रयत्न केलेले नाही, आणि ज्या काय मोठ्या इंडस्ट्रीज आल्या त्या माझ्या माहितीत तरी फारशी टिकल्या नाही. कायम काही ना काही क्लोसेस, त्यामुळे त्या इंडस्ट्रीज बंद पडत गेल्या. इथं एक बाजू पूर्ण झाली आहे, या साईडचं काम चालू आहे. रेल्वे स्टेशन पर्यंत बऱ्यापैकी आता असाच रस्ता आहे, मध्ये मध्ये पॅचेस झालेले न झालेले असे. डाव्या बाजूला आपण जे बघतात तो सगळा MIDC एरिया.
आपण येतोय रेल्वे पुलावर. रेल्वे ब्रिज खालून रेल्वे जाते, पण वरून जातोय थोडं पुढे. सणसणीत ऊन त्याला म्हणतात, हे सध्या आपण रत्नागिरीमध्ये बघू शकतो, अनुभव घेऊ शकतो. डाव्या हाताला डीमार्ट, आता थोड्याच वेळात आपण येऊ कुवार भावना. कुवार भावना आता जरा इथं थोडस दिसायला लागले. उजव्या हाताचा रस्ता करायला सुरुवात झाली, सपाटीकरण वगैरे सुरू झालंय. मध्ये अजिबातच काही काम नव्हतं, सगळं रेंगाळलं होतं काम. जरा उजवी बाजू इथनं लांबलं काम सुरू झालंय. मध्यंतरी असं ऐकलं होतं की थोडं इथे फ्लायओव्हर करायचा नाही करायचा असं विषय चालू होतं. आता फ्लायओव्हर होणार नाही हे निश्चित झालंय, इथनं सरळ जाणार आहे. ह्या डाव्या हाताला आता तुम्हाला दिसत असेल खाली घातलेली आहे, कदाचित हा त्यांच्यासाठी सर्व्हिस रोड असणार. एक सर्व्हिस रोड तिकडच्या बाजूला आहे, हा इकडचा सर्व्हिस रोड आहे, ह्यामध्ये आपला हायवे असतो. तर वळताना इकडनं तिकडे जायचं असेल तर आता अरेंजमेंट कुठे कशी करते ते बघायचं. कुवार भावचा इथे बस स्टॉप. आता इथनं चढ चढून वरती गेलो की रेल्वे स्टेशन. उजव्या हाताला तर सध्या मातीचा भराव फक्त घालून झाला आहे, सपाटीकरणाचं काम चालू आहे. चढामध्ये तशी दोन साईडला फार काही वस्तू म्हणा किंवा काही नव्हतं, दुकानं वगैरे. मुख्य विषय कुवारभाव जिथं गाव आहे तिथलाच होता, आणि लोकांनी पण मग कोऑपरेट केलं आणि जागा सोडल्या त्या. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना पण चॅनलबद्दल माहिती सांगा, आणि आपला सपोर्ट भविष्यातही असाच राहील अशी अपेक्षा. हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय, पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूच. धन्यवाद.